हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. लोकशाही हा सिनेमा 9 फेब्रुवारीला आपल्या भेटीला येतो आहे आणि सध्या मालिकांमधून घराघरात पोहोचणारी आपला लाडका चेहरा आहे आणि आता तो सिनेमातही दिसणार आहे. तेजश्री प्रधान या सिनेमात एक महत्त्वाची भूमिका साकारते. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये पुन्हा एकदा. कशी आहेस? खूप मस्त, एक्सायटेड. ट्रेलर लॉन्चला आलो आहे, त्यामुळे एक नवीन सिनेमा येतो आहे. पुन्हा जानेवारीत एक सिनेमा नुकताच आला आहे, तर फेब्रुवारी पुन्हा एक नवीन सिनेमा घेऊन येतो आहे, त्यामुळे खूप एक्सायटेड आहे. सिनेमा गाजवायला दुसरा गाजवायला रेडी झाली आहेस तू. पण आत्ता बोलताना मगाशी जाणवलं की मोहन सरांसोबत तुझं एक वेगळं कनेक्शन आहे ना, म्हणजे एक गिव्ह अँड टेक किंवा ते तू मे तुमच्यामध्ये सुरू असतं. काय शूटिंग दरम्यान काय किस्से घडले होते आणि काय चेरिश करतेस तू आणि ते काय मेमरीज घेऊन जाणार? नाही, मोहन काकांबरोबरची माझी खूप जुनी ओळख आहे. म्हणजे डॉक्टर प्रकाश बाबा आमटे नावाचा सिनेमा मी खूप वर्षांपूर्वी केला होता. एक छोटंसं पात्र त्यातलं साकारलं होतं. त्यात बाबांची भूमिका केली होती मोहन काकांनी. तिथपासूनची आमची ओळख आहे आणि त्यांच्याशी इतकं छान माझं बॉन्डिंग आहे ना, की आम्ही ज्या दिवशी भेटतो आम्ही त्या दिवशी तिथून सुरू होतो. जिथे सुटलं असतं आमचं तिथून आम्ही सुरू करतो. किंवा अदरवाईजही काम एकत्र करत असलो नसलो तरी पण आम्ही एकमेकांशी बोलून असतो. तब्येत कशी आहे काकांची, काय चाललं आहे, कसं चाललं आहे ते लक्ष ठेवतात. मी जे काम करते त्याच्यावर त्यांचंही लक्ष असतं. त्यामुळे खूप छान बॉन्डिंग आहे माझं त्यांच्याबरोबर. आता मालिकाही सुरू आहे, त्याबद्दल त्यांच्याकडनं काही टिप्स किंवा खूप छान होतं आहे काम किंवा काय एक? नाही, मोहन काका असं सांगतात की माझ्याकडे काम नाही आहे, पण खूप बिझी नट आहेत ते. त्यामुळे ते अगदीच प्रेमाने, मला वाटत नाही त्यांना रेग्युलर मालिका पाहायला वेळ मिळत असेल. येणारं नवीन काम त्यांना नक्की माहिती असतं. पण बाकी काका असे काहीतरी शिकवूया किंवा सांगूया असे नाहीच आहेत. ते गोड आहेत, ते छान येतात आणि असे गप्पाच मारायला बसतात. तुला जसं आम्ही ओळखतो ना, तू खूप बबली आहेस, पण ह्या सिनेमातलं कॅरेक्टर थोडं ठहराववालं आहे आणि खूप शांत वाटतेस. काय सांगशील या भूमिकेबद्दल? हो, ही भूमिका वेगळी नक्कीच आहे. कारण एकतर पॉलिटिक्सला धरून हा सिनेमा असल्यामुळे त्यानुसार ते कॅरेक्टर पकडणं किंवा त्यातली ती बॉडी लँग्वेज घेणं किंवा मी जसं सतत म्हणत आले की पॉलिटिक्सपासून लांब राहणारी मुलगी आहे ही आणि ती समाजसेवेत बिलीव्ह करणारी आहे. पण सिनेमातल्या एका अशा घडणाऱ्या घटनेमुळे तिला ह्या इथे पोहोचावं लागतं आणि त्यामुळे अचानक आलेल्या ज्या जबाबदाऱ्या असतात ना, त्या कुठेतरी डिफिकल्ट वाटणाऱ्या असतात. त्याचं एक बर्डन असतं तुमच्या पाठीवर. सो ते वजन अख्खा सिनेमाभर त्या कॅरेक्टरनी कॅरी केलं आहे. आणि आता तुझ्यासोबत हिरो जो आहे आपला अंकित मोहन, त्याच्यासोबत एक कसं बॉन्डिंग होतं आणि एक रोमॅन्टिक सॉन्ग करायचं होतं त्याच्यासोबत. अंकित मोहन आणि मी तुला म्हणाले तसं की आम्ही 2 दिवस एकत्र काम केलं आहे एकतर, आणि तब्बल 2 दिवस. आणि याच्यामध्ये आम्ही येताना अरे आपलं एक गाणं असणार एकत्र, मग आपल्याला गाणं करायचं आहे. आणि एक अर्धा दिवस शूटिंग केल्यानंतर आमचं असं झालं, सर गाना कब करोगे? आणि डिरेक्टर वॉज लाईक बेटा गाना तो हो गया. आणि आम्ही असं होतो, गाणं शूट झालं, हां बेटा मैंने तो सारे शॉर्ट्स ले लिए, जे मला हवं आहे ते सगळं त्यांचं म्हणणं वाटतं एकदम की तो तुला काहीतरी डेट सॉन्ग आणि काही कळायच्या आत त्यांचं गाणं होऊनही गेलं. पण बाकी मला मजा आली अंकित बरोबर काम करायला. अंकितकडनं त्याचं हेल्थबद्दलचं डेडिकेशन शिकण्यासारखं आहे. कारण खूप कमी मुलं इतकी फिटनेसमध्ये इतकी मस्त आहेत आणि त्यातलं मला वाटतं अंकित हे डेफिनेटली सगळ्यांना माहीत असलेलं नाव असणार. ते गाणं बघताना एक जाणवलं की नेमकं तुम्ही काय बोलत असाल त्या सीन दरम्यान, तो तुला काय सांगत होता हे आम्हाला जाणून घ्यायचं. नाही अगं, असे ना सिनेमामध्ये खूप हिरो हिरोईनच्या बाबतीत असे सीन घडतात की तुम्हाला कॅन्डिड करायचं आहे. मग कॅन्डिडमध्ये आपण काय करतो? आपण काहीच बोलत नसतं, आपण खूप मस्ती करत असतो आणि कॅमेरा ऑन असतो. त्यामुळे मलाही नाही आठवणार आणि आमच्या अंकितलाही नाही आठवणार. फक्त आम्ही बाईकला बसल्या, कॅमेरा या बाजूला येतोय, कॅमेरा त्या बाजूला येतोय, काहीतरी खूप मोठी इन्फॉर्मेशन एकमेकांची शेअर करतोय अशा पद्धतीने. पण बरेचदा आम्ही टेक्निकली, आता बाईकचा शॉट आहे फॉर एक्झाम्पल, तर बाईक तर रस्त्यावरून जाते तेव्हा एकदा कॅमेरा इथे दिसतो, एकदा इथे होतो तो, तर आम्ही त्याप्रमाणे या बाजूला चेहरा करायचा आहे, त्या बाजूला करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करत असतो. फक्त चेहऱ्यावर स्माईल आणि कॅरेक्टरमध्ये राहून आम्ही त्या गोष्टी बोलत असतो. अगोबाई सासूबाई नंतर मला असं वाटतं गिरीश सरांसोबत हा पहिला सिनेमा आहे तुझा, म्हणजे नेक्स्ट काम तुझं ह्या सिनेमात आहे, तर त्यांच्यासोबत पुन्हा एकदा रियुनियन झाले आणि ते कसं तुमचं? अरे खूपच, गिरीश काकांबरोबर तर म्हणजे मी म्हटलं ना, त्यांच्याबरोबर ना पेशन्स शिकण्यासारखे आहेत. की कधीही सेटवरचा 1 नंबरचा ॲक्टर म्हणेन मी, की जो माझं कधी काम सुरू होईल, मला कधी काम संपेल, मी किती वेळ बसायचं आहे, मग हा सीन किती मोठा असणार आहे, ह्यातले कुठलेही प्रश्न नाही. जो
तुमचा डिरेक्टर सांगेल त्याचं म्हणणं फॉलो करायचं आणि 100% द्यायचं. हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. मला असं वाटतं या सगळ्या कलाकारांकडून आपण शिकण्यासारखं आहे. आपण खूप लगेच दमून जातो, पण हे सगळे कलाकार एनर्जीला तोड नाही यांच्या. पण तेजश्री, खूप छान वाटलं बोलून आणि ऑल द व्हेरी बेस्टच्या सिनेमासाठी. अजून सिनेमे पाहायचे तुझे असेच आम्हाला. येस, थँक्यू सो मच.